नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे मोड आलेली मटकीची भाजी। तर मोड आलेले कोणतेही कडधान्य आपल्या शरीरासाठी खाणं तर उत्तमच असतं, परंतु त्यातलाच हा एक प्रकार म्हणजे मटकी। मोड आलेली मटकी जर खाल्ली तर आपल्या शरीरासाठी भरपूर प्रमाणात प्रोटीन भेटतं। आपल्या शरीरासाठी आयरन, झिंक असे भरपूर प्रमाणाचे गुणधर्म या मटकीतून आपल्या शरीरासाठी भेटत असतात। त्यामुळे आठवड्यातून कोणताही एक कडधान्याचा असा प्रकार आपण अन्नपदार्थामधून खाल्लाच पाहिजे। तर आज मी बनवत आहे मोड आलेली मटकी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता बारीक चिरून कांदा आणि लसूण घेतला आहे, बारीक चिरून टोमॅटो आणि कोथिंबीर सुद्धा घेतली आहे। सोबतच लाल तिखट आहे, मीठ आहे, धना पावडर आणि हळद एवढे मसाले आपल्याला पुरेसे आहेत। कढईमध्ये तेल छान तापल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला लसूण यामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरील जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। अशा साध्या सोप्या खूप साऱ्या टिप्स मी माझ्या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते। आता कांदा छान परतून झाल्यानंतर मी इथे कढीपत्ता टाकून घेतला आहे व त्यानंतर टोमॅटो टाकून छान असं परतून घेतलं आहे। त्यानंतर मोड आलेली मटकी ते टाकून 5 ते 7 मिनिट छान असं परतून घ्यायचे आहे, म्हणजे आपली मटकी तेलामध्ये छान भाजलीही जाते व खाण्यासाठी खूप छान लागते। तर इथे मटकी आपली परतून झाली आहे। आता यामध्ये सर्व मसाले जे घेतले आहेत ते टाकून छान परतून घ्यायचे आहेत। तर मैत्रिणींनो, कांदा परतत असताना मी थोडंसं मीठ टाकलं होतं। मीठ जर टाकलं तर कांदा छान परततो व कांद्याला छान चव येते। तर अशा प्रकारे मसाले आपले टाकून झाले आहेत। सोबतच थोडासा कांदा लसूण मसाला सुद्धा वापरले आहे, त्यामुळे आपल्या भाजीला छान रंग येणार आहे। आणि थोडीशी कोथिंबीर टाकून पाण्याचा शिपका मारून 15 ते 20 मिनिट ही भाजी शिजू द्यायची आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। साधी सोप्या टिप्स माझ्या चॅनलवरील पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा।